तयार करून त्या आधारे राजकारण करणं हे यांचं अत्यंत महत्वाचं एक लक्षण आहे. यांना निवडणुकीत हरवणं सोपं आहे याबद्दल सुद्धा माझा मित्र विश्वंभर चौधरी आपल्याला सांगेल. पण मी सुद्धा थोडा अभ्यास केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की साधारणतः भारतामधल्या 100 ते 103 जागा आहेत जिथे भारतीय जनता पक्ष लढाईमध्येच नाही, त्यांचं कुठे नामोनिशाण नाही, अशा 103 104 जागा काहीतरी आहे. मग 200 सीट साधारणतः लोकसभेच्या अशा आहेत जिथे काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाची थेट लढत आहे. पण भाजपचा स्ट्राईक रेट जास्त असल्यामुळे, बाकीची सगळी ताकद जास्त असल्यामुळे त्या 200 पैकी 178 जागापर्यंत भाजप मुसंडी मारू शकतो. आता उरलेल्या 243 जागा तिथे डायरेक्ट भाजप आणि प्रादेशिक पक्षांची लढाई आहे. आणि इथे काँग्रेस बऱ्याच ठिकाणी स्पर्धेत नाही, प्रादेशिक पक्ष स्पर्धेत आहेत. आणि नरेंद्र मोदी, अमित शहा यांचा डोळा सध्या त्या प्रादेशिक पक्षांच्या जागांवर आहे. 543 जणांची लोकसभा आपण जर लक्षात घेतली तर या 243 जागांपैकी जर महाराष्ट्रातल्या प्रादेशिक पक्षांच्या जागा पाहिल्या तर म्हणून यांचा राग जास्त मोठ्या प्रमाणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या ओरिजिनल शिवसेनेवर आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सहानुभूती असलेले नेते आहेत उद्धव ठाकरे, त्यानंतर आहेत शरद पवार. आणि त्यामुळे प्रादेशिक पक्षांना धरून आता जे राजकारण सुरू आहे त्याच्यामध्ये भाजपला पराभव दिसायला लागलेला असल्यामुळे आज आपल्याला दिसतात की नरेंद्र मोदी सातत्याने महाराष्ट्रात येतात. त्यांचं महाराष्ट्रावर लक्ष खूप जास्त आहे, इथल्या 48 जागांवर लक्ष आहे. आपण आता ठरवायचं आहे की या महाराष्ट्रात महाविकास आघाडीतर्फे जे कोणी उभे राहतील त्यांना आपण निवडून द्यायचं. त्यांची तपासणी आणि चिकित्सा नंतर करू. जे कोणी उभे राहतील त्यांना निवडून द्यायचं आणि या भारतीय जनता पक्षाचा सुपडा इथून साफ झाला पाहिजे. निर्भय बनोचा वाढता परिणाम दिसायला लागले असल्यामुळे सतत पोलीस आमच्या मागे लावण्यात आलेले आहेत. काही ठिकाणी इथले पोलीस चांगले दिसतात, पण घाबरण्याचं काही कारण नाही असं आम्हाला सातत्याने वाटते. कारण की लोक आमच्या सोबत आहेत, तसेच पोलीस अधिकारी सुद्धा आमच्या सोबत आहेत. चिपळूणला जेव्हा आम्हाला नोटीस दिली तेव्हा ते म्हणाले, साहेब आम्हाला वाईट वाटते, आम्ही तुमच्या दोघांना नोटीस देतोय, पण आमच्या कामाचा भाग आहे, तुम्ही नोटीस आम्हाला फक्त सही करून रिसिव्ह करून द्या. आम्ही त्यांना रिसिव्ह करून दिली. जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीच्या वेळेस सुद्धा हीच गोष्ट होती, आणीबाणीच्या चळवळीच्या वेळेस. आणि तेव्हा घोषणाच होती की ये अंदर की बात है, पोलीस हमारे साथ है. आज पोलिसांना ज्या पद्धतीने छळलं जात आहे, पोलीस सुधारणा करा असं प्रकाश सिंगच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं. अजूनही पोलिसांच्या कामाबद्दल कोणत्याही सुधारणा नाही. 8 तासापेक्षा जास्त काम देऊ नका अशी व्यवस्था आणा असं म्हटलंय, तरी कोणी आणत नाही. पोलिसांना नौकरासारखं सातत्याने राजकीय लोक वागवतात. याच्याबद्दल नागरिकांनी आता पुढाकार घ्यायला पाहिजे. त्यांच्या पगाराबद्दल आपण बोलायला पाहिजे. कार्यक्षमता जर वाढायची असेल तर त्यांचं कुटुंब सुद्धा टिकलं पाहिजे. कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी पोलिसांना वेळ असला पाहिजे. या सगळ्या मानवी हक्कांच्या मागण्या ज्या आहेत त्या सुद्धा आपल्याला महत्वाच्या म्हणून समजल्या पाहिजे. 67 वर्ष साधारणतः 67 इयर्स या भारतामध्ये 13 पंतप्रधान झाले आणि त्यांनी जे काही कर्ज आपल्या डोक्यावर केलं, या 67 वर्षामध्ये 13 पंतप्रधानांनी 55 लाख करोडचं कर्ज भारतावर केलं. नरेंद्र मोदी एकटा माणूस 9.5 वर्ष पंतप्रधान आणि 150 लाख कोटीचं कर्ज भारतावर केलेलं आहे. कारण की कुठेतरी सेल्फी पॉइंट करायचा, फालतूगिरी सगळी भारतामध्ये सुरू आहे. यांच्यातर्फे सेल्फी पॉइंट करायचा, त्याच्यावर करोडो रुपये घालवायचे. नाही आम्हाला नको आहे फोटो तुमच्यासोबत. त्या पुण्यामध्ये ग्रंथ प्रदर्शन लावलं, मग तिथे सुद्धा यांचा फोटो, त्याच्यामध्ये ते खिडकी आजकाल ते असते ना फॅशन अशी, असे नरेंद्र मोदी असे पुस्तक संविधानाचं देताना आणि मग आपण त्या खिडकीत जायचं ना, असं आपल्या हातात असं ते पुस्तक देत आहे, असा फोटो काढायचा. लोक फोटो काढतात पण त्याच्यावर करोडो रुपये खर्च झालेला आहे आणि या माणसाचा संविधानाशी काही संबंध नाही हे आपल्याला केव्हा लक्षात येणार. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने भारताला या कर्जाच्या सगळ्या दबावामध्ये सूचना दिलेली आहे की तुमची अर्थव्यवस्था डबघाईला येऊ शकते.
नरेंद्र मोदींनी सुरुवातीच्या 7 वर्षामध्येच 23,000 करोड रुपये स्वतःच्या जाहिरातीवर खर्च केलेले आहेत. महात्मा गांधींची आठवण केली पाहिजे आपण इथे. त्यांनी सांगितलं होतं की लोकशाहीमध्ये एक तलिस्मा मी तुम्हाला देतो, तलिस्मा देतो, तिथे सूत्र तुम्ही लावून बघा. कोणताही राजकीय नेता किंवा राजकीय पदावर बसलेला माणूस जे काम करत असेल, जे वक्तव्य करत असेल, जो पैसा खर्च करत असेल, त्याचा समाजातल्या शेवटल्या माणसाला काय उपयोग होतो याचा विचार करा आणि मग ठरवा ते काम उपयोगाचं की नाहीये. नरेंद्र मोदींची जाहिरातबाजी भारतातल्या एकाही माणसाच्या कामाची नाही, केवळ भारतीय जनता पक्षाच्या कामाची आहे. केवळ भारतीय जनता पक्षासाठी जो जगतो आणि देशासाठी जो जगत नाही तो माणूस आमचा पंतप्रधान असू शकत नाही. यांनी श्रीमंती काही लोकांची एवढी वाढवली, काही लोकांना कर्ज अशा बेसुमार पद्धतीने माफ केलं की ते पळून गेले. त्यांना अजूनही अटक करत नाही. हे म्हणतात की आम्ही कुणाला दाऊदला अटक करून आणणार. दाऊदला आणायचं तेव्हा आणा. हे 2-3 जण नीरव मोदी वगैरे पळाले त्यांना आणा तुम्ही, पण मुसलमान असलेल्या दाऊदला आणणार. दाऊदला पण आणा, त्याला पण शिक्षा करा. त्याला शिक्षा झालीच पाहिजे. तो गुंड, दरोडेखोर, बदमाश आहे, त्याला शिक्षा झालीच पाहिजे. पण दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगून ठेवतो की दाऊद सध्या म्हातारा झालेला आहे. दाऊदने स्वतः इच्छा व्यक्त केलेली आहे असं अनेक न्यूज रिपोर्ट मधून आपल्याला दिसते की मला माझ्या देशात जाऊन मरायचं आहे, आणि त्यामुळे तो यांच्याशी करार करून भारतामध्ये आणला जाऊ शकतो, आणि कारण त्याला फक्त इथे मरायचं आहे. निवडणुकीच्या वेळेस कदाचित आपल्याला दाऊदला इथे आणलेलं दिसेल, तर यांच्या भूलथापांना बळी पडू नका. दाऊदला स्वतःच इथे येऊन मरायचं आहे. प्रभू रामाला वनवासातून काढलं असं म्हणतात. इतक्या वर्षांनी आम्ही काढलं, मंदिर दिलं त्यांना. जे देव सगळ्यांना सगळं काही देतात त्यांना हे मंदिर देतात. मग रामाला जसं तुम्ही वनवासातून काढलं इतक्या वर्षांनी, तसं मग आता आम्हाला नीरव मोदी आणून द्या, विजय मल्ल्या आणून द्या, मेहुल चोक्सी आणून द्या. आमच्या देशाचे पैसे घेऊन पळालेले लोक आहेत त्यांना आणून द्या, पण यांच्यामध्ये ती हिंमत नाही. मी एक मुद्दा हा मांडला पाहिजे, तो म्हणजे हे जे सत्ता संघर्ष झाला त्याच्याबद्दल, की ज्या पद्धतीने यांनी सत्ता संघर्ष घडून आणला, सत्तांतर घडून आणलं आणि सत्ता संघर्ष म्हणजे जे लोकशाही आहे असं प्रस्थापित केलं, ते अत्यंत असंवैधानिक स्वरूपाचं राजकारण आहे. चेहरा एकनाथ शिंदेचा दिसत असला तरी एक लक्षात घ्या, एकनाथ शिंदे काही एवढा हुशार व्यक्ती नाही. त्यांना बिचारा साधं बोलता पण येत नाही. गुंडागर्दी आणि दडपशाहीतून वाढलेले हे नेतृत्व आहे एकनाथ शिंदे. त्यांच्या मागे ब्रेन आहे, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. आणि मी म्हणत नाही, एकनाथ शिंदे साधे असल्यामुळे पहिल्या भारावलेल्या भाषणात त्यांनीच विधानसभेत सांगितलेलं आहे की मी रात्री उठून जात होतो, सूर्य उगवायच्या आधी मी परत येत होतो देवेंद्र फडणवीसला भेटून, आणि आम्ही तसं प्लॅनिंग केलेलं आहे असं त्यांनी सांगितलं. अशा प्रकारचं षडयंत्रावर आधारित राजकारण, जे लोकशाही मारून काही झालं तरी सत्ता मिळवायची असा विचार केला असेल, हे राजकारण आपल्या भारतीय संविधानाला पटत नाही. ते आपल्या संविधानात बसत नाही. आपल्याला वाईट वाटलं पाहिजे. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतात त्या लोकांना वाईट वाटलं पाहिजे की हा डॉक्टर आंबेडकरांचा अपमान आहे, त्यांनी लिहिलेल्या संविधानाचा आदर हे ठेवत नाही. पण दुर्दैव आहे की रामदास आठवले सुद्धा त्यांच्या मांडीवर जाऊन बसतो. त्यांनी सांगितलं कोर्टाने की 3 प्रकारच्या निकषांवर आधारित ठरवलं पाहिजे की पक्षांतर हे योग्य आहे की नाही. त्यांनी सांगितलं की पार्टीची घटना काय, कॉन्स्टिट्यूशन काय हे पाहिलं पाहिजे. दुसरं नेतृत्व रचना म्हणजे लिडरशिप क्वालिटी लिडरशिपचं स्ट्रक्चर पाहिलं पाहिजे. आणि तिसरं विधिमंडळातलं बहुमत पाहिलं पाहिजे. आता विधिमंडळातलं बहुमत हा तिसरा मुद्दा आहे. यांनी सुरुवातीचे दोन्ही मुद्दे जवळपास बघितलेच नाही. सुरुवातीला सांगितलं की पार्टीची घटना, त्याच्यानुसार तुम्ही प्रमुख आहे दाखवा. ते दाखवण्यात आलं तर ते कागदपत्र मुद्दाम यांनी दडवून ठेवले. आणि विधिमंडळातील बहुमत यांनी महत्वाचं मांडलं.
जेव्हा की सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की विधिमंडळातलं बहुमत हे महत्वाचं मानता येणार नाही, कारण की विधिमंडळाचा कालावधीच 5 वर्षाचा आहे. पक्ष हा चिरंतन आहे, पक्ष हा महत्वाचा आहे. मूळ राजकीय पक्ष ज्यांनी तुम्हाला निवडून दिलेला आहे आमदार म्हणून तो महत्वाचा आहे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं असतानाही यांनी ते मान्य केलं नाही आणि राहुल नार्वेकर यांनी एक अत्यंत घटनाबाह्य स्वरूपाचा निर्णय दिला. आणि दुर्दैव विलास बघा, आता काही दिवसापूर्वी राहुल नार्वेकर यांची नियुक्ती झाली. पक्षांतर बंदी कायदा भारतातला योग्य आहे का अयोग्य आहे, त्याच्यामध्ये काय बदल पाहिजे याची जी कमिटी आहे त्याचा अध्यक्ष त्यांना केलेला. चोर प्रवृत्ती वाढत असेल, घटनाबाह्यपणा वाढत असेल, त्याच्याबद्दल आपण काहीच बोलायचं नाही. आणि हे म्हणतात की बोलायचं नाही. आम्ही ठरवलेलं आम्ही बोलणार, तुम्ही आमच्यावर केस करा. राहुल नार्वेकरला जर वाटत असेल मी राहुल नार्वेकर यांचा अपमान करतो, राहुल नार्वेकरनी माझ्यावर बदनामीची केस दाखल करा. आम्ही चोरांना घाबरत नाही. महाराष्ट्रामध्ये यांनी काय चालवलेलं आहे याच्याबद्दलचा नक्कीच आपण विचार केला पाहिजे. राहुल नार्वेकर यांनी एकीकडे मुळीच लोकांचा अपेक्षाभंग केलेला नाही. महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला माहिती होतं की निर्णय असाच होणार, एकनाथ शिंदेला पात्र ठरवणार, त्याला मुख्यमंत्री राहू देणार. 40 चोर अस्तित्वात आहेत, पण अलिबाबा होण्याची कोणाची तयारी. निर्णय असाच लागेल, सर्वोच्च न्यायालयाच्या निकषांचा अपमान होईल हे माहिती होतं. आणि आता पक्षादेश कोणाचा हा प्रश्न पुन्हा उपस्थित झालेला आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरण आहे. सर्वोच्च न्यायालय लोकसभेच्या निवडणुका जवळ असल्याने कदाचित लवकर निर्णय घेतील. आणि मला विश्वास आहे, वकील म्हणून हे कागदपत्र पाहिलेला व्यक्ती म्हणून सुद्धा मला हे नक्की माहिती आहे की उद्धव ठाकरेंची बाजू घटनात्मक असल्यामुळे विजय त्यांचा होणार. भरत गोगावले यांना व्हीप म्हणून मान्यता देणं हा खरं तर एक बौद्धिक चमत्कार आहे असं आपल्याला म्हणायला पाहिजे. खूप मुद्दे आहेत पण मी त्याच्याबद्दलचे आपल्याला खूप सांगत नाही. आणि भाजप आणि संघ हे देशासोबत गद्दारी करत आहेत, हे माझं स्पष्ट मत आहे. यांच्यावर आम्ही एक आरोपपत्र आज आपल्या सगळ्यांच्या समक्ष ठेवतो. नरेंद्र मोदी, अमित शहा आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला बेकायदेशीरतेची बाराखडी शिकवणारे देवेंद्र फडणवीस यांच्यावर आज पालघरच्या या सभेमध्ये आम्ही निर्भय बनवतर्फे आरोपपत्र ठेवतो की लोकशाहीला स्वैराचारात ढासळून हुकुमशाहीकडे यांनी वाटचाल सुरू केली. आमचा यांच्यावर आरोप आहे की गुन्हेगारी, बलात्कारी आणि भ्रष्ट नेत्यांनी भरलेले राजकारण यांनी अस्तित्वात आणलेलं आहे. घराणेशाहीचं राजकारण हा शब्द वापरणारे नरेंद्र मोदी, अमित शहा इतरांच्या घराणेशाहीवर आघात करतात, पण भाजप मात्र आज घराणेशाहीने बळबडलेला सगळ्यात मोठा पक्ष आहे. आमचा आरोप आहे अमित शहा, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर यांनी इतिहासाचं संघीकरण केलेलं आहे. यांनी शिक्षणाचं संघीकरण केलेलं आहे. वाईट संस्कृती आणि खोटारडेपणा पसरवणारे सिनेमे यांनी प्रमोट केलेले आहेत. खोटे व असत्याधारित सिनेमे काढून यांनी भारतीय समाजामध्ये दिशाभूल करण्याचं काम मोठ्या प्रमाणात केलेलं आहे असा यांच्यावर आमचा आरोप आहे. यांनी क्रिकेट या खेळाचं सुद्धा धर्मांतरीकरण केलेलं आहे. क्रिकेट खेळातील कशी सुद्धा ज्याचा संबंध नाही अशा अमित शहाच्या मुलाला, त्याचं काय जयेश शहा याला त्यांनी एक मोठ्या पदावर क्रिकेटच्या नेऊन बसवलेला आहे. अनियोजित अशी नोटबंदी केली, नंतर त्याचा प्रचंड गोंधळ निर्माण केला. जीवितहानी यांनीच जणू काही आयोजित केली अशा पद्धतीने भारतीय लोकांचे नोटबंदीच्या काळामध्ये जीव गेले. लॉकडाऊन कोणालाही न सांगता यांनी केला. परत त्यातून गोंधळाची परिस्थिती निर्माण केली. मजुरांना आपापल्या घरी पायी पायी जायला लावलं. रक्तबंबाळ झालेले पाय यांना दिसले नाही आणि यांच्यातर्फे ऍडव्होकेट जनरल जे भारताचे असतात त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये खोटं प्रतिज्ञापत्र दिलं की भारतामध्ये असा कोणताही प्रश्न नाही, लॉकडाऊनच्या काळामध्ये कोणी मजूर आपले पायी पायी जात नाही, त्यांना सगळे घरी पोहोचलेले आहेत. हे खोटं प्रतिज्ञापत्र यांनी दिलं, हा आमचा आरोप आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आल्यापासून यांनी द्वेषयुक्त अशा प्रकारचं राजकारण, द्वेषावर आधारित भाषण हे वाढलेलं आहे.
द्वेषयुक्त धर्मांध भाषण करणाऱ्यांना संरक्षण देण्याची जी परंपरा यांनी सुरू केलेली आहे ती घातक आहे असा आमचा यांच्यावर आरोप आहे. यांनी काही धर्माच्या माणसांना, काही जातीच्या लोकांना निवडून मारण्याचा, दंगली घडवण्याचा, राजकीय फायद्यासाठी धर्मांधता वाढवण्याचा भारतामध्ये प्रयोग सुरू केलेला आहे असा यांच्यावर आमचा आरोप आहे. आमचा आरोप आहे की स्वतंत्र भारतातील पहिला अतिरेकी नथुराम गोडसे याची स्तुती करणं, त्याचं उदात्तीकरण करणं हा कार्यक्रम यांनी सुरू केलेला. देशाला गरज असताना कोविड लस परदेशात पाठवून यांनी देशविरोधी कारवाई केलेली आहे असा नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यावर आरोप आहे. नरेंद्र मोदी हे प्रत्येक ठिकाणी शूटिंग करत असतात असा यांच्यावर आरोप आहे. हे ट्रेनमध्ये शूटिंग करतात, हे समुद्रात शूटिंग करतात, हे मंदिरात शूटिंग करतात, हे विमानात करतात आणि मोकळ्या जागेवर सुद्धा हे शूटिंग करत हात हलवत असतात असा यांच्यावर आरोप आहे. बुलडोजर रॅली आणि गुंड कृत्य करून आंतरराष्ट्रीय स्तरावर यांनी भारताची प्रतिमा खराब केलेली आहे. खेळाडू असलेल्या महिलांना त्रास देणं, त्यांना सतत मानसिक दबावाखाली ठेवणं हे दुष्कृत्य यांनी केल्याचा यांच्यावर आरोप आहे. सामान्य माणसाच्या भुकेकडे लक्ष न दिल्यामुळे हंगर रेट भारताचा जो आहे, भुकेचा निर्देशांक, त्याच्यामध्ये भारताला एक स्थान मिळून यांनी देशाचा सुद्धा अपमान केलेला आहे. शेतकरी आंदोलनाला यांनी देशद्रोही ठरवलेला आहे. जवळपास 700 ते 800 शेतकरी मरू दिले आणि नंतर कायदे यांनी मागे घेतलेले आहे हा सुद्धा यांच्यावर आरोप आहे. मणिपूरमध्ये निर्वस्त्र धिंड काढणाऱ्या सगळ्या लोकांना संरक्षण देऊन यांनी महिलांप्रती हे असंवेदनशील आहे हे दाखवून दिलेलं आहे. भगवान रामाचं यांनी अपहरण केलेलं आहे आणि देवाची जणू काही खरेदी केलेली अशा आविर्भावात हे कार्यक्रम घेतात हा सुद्धा यांच्यावर आरोप आहे. माध्यमांशी शून्य संवाद आणि पत्रकारांशी न बोलणारे पंतप्रधान म्हणून लज्जास्पद अशा प्रकारचा उल्लेख सगळीकडे यांचा केला जातो. हा आमच्या भारताचा अपमान आहे हा सुद्धा यांच्यावर आरोप आहे. 2014 पासून एक भरकटलेली परिस्थिती आहे. सगळेजण म्हणतात समाजात परिवर्तन का होत नाही, गरिबांमध्ये हिंमत नाही, वृत्तपत्रांना फुरसत नाही आणि श्रीमंतांना जरूरत नाही असं वातावरण जे 2014 मध्ये होतं ते आता बदलायला लागलेलं आहे. गरीब, शेतकरी आणि मध्यमवर्गीय जे होरपळून निघालेले आहेत त्यामुळे ते हिमतीने आता पुढे यायला लागलेत. हा आमचा निर्भय बनूचा अनुभव आहे. वृत्तपत्र माध्यम मळजळ छटकून आता उभे राहिलेले आहे. अनेक लहान वृत्तपत्र, जिल्हा लेवलचे वृत्तपत्र, तालुका लेवलवरचे पत्रकार हे सगळेजण आता लोकशाहीने प्रेरित झालेले आहेत. आणि म्हणून सुद्धा श्रीमंत माणसांसारखंच सगळेजण सारखे नाही, तर अदानी सोडले तर आता अंबानीसह अनेक जण, म्हणजे तुम्ही विचार करा आणि नक्की तसं होत आहे. अदानी सोडून अंबानीसह इतर अनेक श्रीमंत लोक आता राहुल गांधी आणि इतर राजकीय पक्षांना सपोर्ट करण्यासाठी तयार झालेले आहेत. त्यामुळे राजकारण बदलणार हे नक्की आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला तर लोकशाही संस्थांवर होणारं जे अतिक्रमण आहे, ईडी असेल, सीबीआय असेल, पोलीस असतील आणि मला वाईट वाटते सांगताना की अनेक न्यायाधीश सुद्धा असतील, यांना यांनी पाळीव बनवलेला आहे. जसा पाहिजे तसा निर्णय यांना दिला पाहिजे यासाठी हे काहीही करू शकतात हे अनेकदा पाहण्यात आलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना आता आवाज बुलंद केला पाहिजे आणि लोकशाहीसाठी सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे. हे नक्की पडू शकतात याची गॅरंटी आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे. ज्यांचं मानसिक खच्चीकरण ऑलरेडी झालेलं आहे, यांना लक्षात आलेलं आहे की प्रादेशिक पक्षांशिवाय आपण जगू शकत नाही, म्हणून सगळीकडे प्रादेशिक पक्षांना तोडफोड करणं किंवा त्यांना हाताशी घेणं हे सुरू आहे. आपण नितीश कुमारच्या उदाहरणाने पाहू शकतो. आणि म्हणून आता राजकारणामध्ये सामान्यातल्या सामान्य माणसांनी लक्ष घातलं पाहिजे. मतदान करताना लक्ष दिलं पाहिजे. ईव्हीएम मशीनला आपण विरोध केला पाहिजे. ईव्हीएम मशीन हे षडयंत्र आहे. सगळ्या ठिकाणी ते काही ईव्हीएम मशीनचा गैरवापर करत नाहीत. निवडक पद्धतीने कोणत्या मतदारसंघात गैरवापर करायचा हे त्यांनी ठरवलेलं आहे. कारण ते सराईत चोर आहेत. साधे चोर असतात, ते मूर्ख असतात, पण हे अत्यंत हुशारीने चोरी करत असतात. आणि म्हणून ईव्हीएम मशीनच्या बाबत सुद्धा आपण विचार करण्याची गरज आहे असं माझं स्पष्ट मत आहे. ईव्हीएम मशीनला जो भारतभर विरोध सुरू आहे त्याच्यामध्ये मुद्दा मला जो वाटतो तो एवढाच आहे की मी जर मतदान केलं असेल
तर ते मतदान जोपर्यंत मी ज्याला मतदान केलं त्याच्यापर्यंत पोचत नाही तोपर्यंत मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. मला वाटायचं की मतदान करणं म्हणजे लोकशाही आहे, पण आता मोठं झाल्यावर समज आल्यावर मला हे लक्षात आलेलं आहे की केवळ मतदान करणं नाही तर मतमोजणीची प्रक्रिया विश्वासार्ह आहे का याच्यामध्ये लोकशाही आहे. आणि ती लोकशाही आणण्यासाठी आपण सगळेजण कटिबद्ध झालो पाहिजे. बाकीचे अनेक विषय माझे मित्र विश्वंभर चौधरी मांडणार आहेत. आपण या निर्भयपणाच्या सभेसाठी आलात, तीच लोकशाहीची खरी नांदी आहे. आणि पालघर जिल्ह्यामध्ये आपण सगळेजण मिळून परिवर्तन घडवून आणायला पाहिजे. धन्यवाद.